आ माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. बाप आणि आई, बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर. तिखट मसाला. आपण पोचलोय कोल्ह्यात राजकारणी रस्सा घेऊन. कोल्हा म्हणजे हे प्रवीण भाऊ तायडे यांचं मूळ गाव. इथला जन्म त्यांचा, त्यांचं सगळं बालपण इथं गेलं. आता आलो आपण त्यांच्या घरी. हे त्यांचं घर. आता पाहू आपण आमदार कसा पद्धतीचा आहे आणि काय त्यांची म्हणजे परिस्थिती आहे जाणून घेऊ. त्यांची आई आहे, घर आहे, सगळ्या गोष्टी आहे. येऊ आपण. आणि नातेसाठी हे पूर्ण माहिती आम्हाला तुम्ही द्या. आलो प्रवीण भाऊ तायडे यांच्या घरी. आणि या आहे मातोश्री त्यांच्या, आणि आहे काकू, म्हणजे देवकीने वाईला यशोदेनं पाळीला. असाच कार्यक्रम होता त्यांच्या घरचा. आणि पूर्ण कुटुंब आजही त्यांनी एकजूट, पूर्ण कुटुंबच नाही पूर्ण गाव त्यांनी आजही एकजूट ठेवलेला आहे. आम्ही गावातल्याही लोकांशी भेटलो, अजून आपणही भेटू. पुन्हा एवढं असून मतदारसंघही एकजूट ठेवलेला आहे. त्यांचं फ्रेंड सर्कलही त्यांनी एकजूट ठेवलेलं आहे. तर आपण आईकडून त्यांच्या काही माहिती घेऊ, काही काकूकडून माहिती घेऊ. काकू, मला एक सांगा, लहानपणापासून तर मोठ्यापर्यंत काही आठवणी असतील तुम्हाला, तुम्ही सांगू शकता? लहानपणी चांगला तर होता बा तो, खेळ चांगला. आणि पहिल्या वर्गापासून शिक्षण त्याचं मामाकडेच झालं. अच्छा, मामाचं कोणतं गाव? पेठ मांगरोळी. नरेंद्र खुरत. त्यांच्याकडे शिक्षण झालं. अच्छा, किती वर्गापर्यंत? मॅट्रिक पर्यंत. त्याच्यानंतर मग इथं येत असेल ना? हो, ये ना उन्हाळ्यात. उन्हाळ्यातल्या काही आठवणी असेल ना लहानपणच्या? मस्त. दिवसभर खेळतच होती ना पोराच्या सोबत क्रिकेट. अच्छा, दिवसभर खेळतच 11-12 वाजेपर्यंत. मग आले, जेवण खायला, झोपले. उन्हाळ्यातच राहण्यात. नाही, राजकारणात गेले कसे? एकदम म्हणजे क्रिकेटचा छंद असणारा, गरीब शेतकरी असणारा माणूस, हे राजकारणात पदार्पण झालं कसं? तो मामाकडे राहत होता. मामाला राजकारणाची आवड होती. अच्छा. त्याचे मामा उपसभापती होते पंचायत समिती. त्याला आवड होती. मामा सरपंचही होते. अच्छा, म्हणजे इच्छा आहे बा आमची, झाला चांगलं मोठेपणा, मोठा झाला, परिवर्तन चांगलं झालं पाहिजे. अच्छा. तर शेतकरी संघटनेपासून 26 वर्ष झाले. त्याच्यापासून तो एकदम शेतकरी संघटनेतून झाला. आणि नंतर मग मनसेत गेला. मनसेतून मग भाजपमध्ये आला. तर त्यानं 25 वर्ष संघटन केलं. अच्छा. आता एकदम 26 वर्ष राजकारण केलं. यांचे एक मला एक माहिती कळली की एक सुधीर भाऊ म्हणून होते, त्यांनी शिवसेनेत भाऊचा प्रवेश घेतला. ते काही आठवणीचे क्षण असेल ना तुमच्याकडे? ते होते शिवसेनेचे. मग यांना त्याच्यात हे केला प्रवेश. पण त्यांनी चालू नाही दिलं त्यावेळेस. मग ते कोण होते वारले,
सुधीर भाऊ होते. सुधीर भाऊने त्यांचा इंटरेस्ट वाढवला. संजय बंड असताना सुधीर भाऊ यांचे भाऊ होते. सुधीर भाऊ त्यांनी यांना चालना दिली. पक्षात प्रवेश घेतला, शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला असं आईचं म्हणणं आहे की. आणि त्याच्यानंतर सुधीर भाऊने काही कारणास्तव ते दुःख आहे त्यांच्या मनात आजही अळळ आहे. कालही ते बोलताना बोलले की मी माझा वाढदिवस चांगला करत नाही. कारण त्याचं एकच कारण होतं, राजकारणाचा जो धडा त्यांनी शिकवलेला होता ते सुधीर भाऊ उद्धवराव तायडे असं त्यांचं नाव होतं की त्या धड्यामुळे मी तो त्यांना साथ सोडून गेले सुधीर भाऊ. तेव्हापासून ते स्वतःचा वाढदिवस साजरा करत नाही. आणि हा पहिला वाढदिवस आहे की जे आता त्यांचे कार्यकर्ते साजरा करत आहे. त्याचं कारण फक्त एवढंच होतं की सुधीर भाऊ जे होते हे राजकारणाचे त्यांचे मार्गदर्शक होते, मुख्य मार्गदर्शक होते. त्याच्यामुळं मुख्य मार्गदर्शक असल्यामुळं शिवसेनेत गेले. शिवसेनेतून मग शिवसेनेचे 2 रस्ते झाले. एक महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एक झालं शिवसेना. शिवसेनामध्ये हे राजसाहेबांच्या मागे गेले.